नमस्कार. आजच्या नवीन घटनेमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना आज आपण पाहणार आहोत एका ग्रामीण भागातील आहे. सोलापूरसारखं जिल्हा आहे आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात एक कुटुंब राहत होतं. आता त्यांची आर्थिक परिस्थिती दयनीय होती, पण या घटनेच्या माध्यमातून आपण एक पाहणार आहोत की एखाद्या महिलेला जर शरीर सुखाची सवय लागली परपुरुषाकडून, नवऱ्याकडून नाही. नवरा तर शक्यतो प्रत्येक नवरा हा आपल्या बायकोला शरीर सुख देतच असतो. पण महिलेला जर परपुरुषाकडून शरीर सुख घेण्याची जर ओढ लागली, सवय लागली, तर ती बाई कोणत्या थराला जाऊ शकते आणि काय काय करू शकते हे आपण घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर अशीच एका महिलेची घटना आहे. एक कुटुंब होतं. त्यांना एक मुलगा होता. महिलेचे वय वर्ष होतं 35 आणि तिच्या नवऱ्याचं वय वर्ष होतं 40. त्यांना एक तर 5वीला असलेला मुलगा होता. म्हणजे त्यांचे 10 वर्षचा तो मुलगा होता. आता एकच मुलगा होता त्यांना आणि ते कुटुंब सुखी कुटुंब होतं. म्हणजे तिचा नवरा सालगडी म्हणून एकाच्या ठिकाणी एका पोल्ट्रीवर कामाला होता. आता ही सत्य घटना आहे. आपण नाव वगैरे खोटं नाव सांगू शकतो. तिच्या महिलेचं नाव होतं स्वाती आणि तिचा जो नवरा होता, नवऱ्याचं नाव होतं राजाराम. आता राजाराम आणि स्वाती यांचं लग्न होऊन एक 12-13 वर्ष झाली होती आणि त्यांना एक मुलगा पण होता. आता हे कुटुंब आपलं गरीब होते दोघे स्वभावाने, पण ही जी महिला होती स्वाती ही दिसायला खूप चांगली होती. त्याच्यामुळं तिच्यावर बऱ्याच जणांचा डोळा असायचा. आता सालाचा गडी किंवा राहदार म्हटलं तर शक्यतो लोक गरीब समजतात आणि तिच्या नवऱ्याला दारूच पाजून किंवा काही करून एका वेगळ्या व्यसनात अडकवतात आणि त्याच्या बायकोबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करतात. आता ही तशाच प्रकारची गोष्ट आहे. आता ही स्वाती दिसायला खूप चांगली होती, मनमिळाऊ होती, बोलबच्चन होती. तिचा नवरा एका कुटुंबात ज्याचं मालकाचं नाव होतं सुहास. आता ह्या सुहाची तर ती सालगडी म्हणून पोल्ट्रीवर कामाला होती. तिचा नवरा दिवसभर ते पोल्ट्रीचं काम करायचा आणि ही महिला तिथं शेतात त्यांच्या मालकाच्या शेतातच रोजाने कामाला जायची. आता कामाला जाताना ही दिसायला चांगली होती, त्याच्यामुळे तिथल्या आसपासच्या परिसरातील लोकांचा मालकाचा तिच्यावर डोळा होता. त्यांना वाटायचं आणि तिचा हा जो नवरा होता राजाराम, याला सुद्धा दारूचं व्यसन होतं. आता यांचा सुखाचा संसार चालू असताना ही जी तोपर्यंत त्यांचा मुलगा 10 वर्षाचा होसपर्यंत ही जी स्वाती होती तिला बाहेरच्या तरी शारीरिक संबंधांचं व्यसन नव्हतं. पण एकदाच जर का माणसाला ते महिलेला किंवा पुरुषाला सुद्धा बाहेर जर विवाहबाह्य संबंधांची व्यसन लागली, सवय लागली, तर एखाद्या कुटुंबाचा कसा बट्ट्याबोळ होतो आणि याचा शेवट किती भयानक होतो आपण हे या घटनेच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर आता ही स्वाती बाहेर रोजाने जाऊ लागली, कामाला जाऊ लागली. आता तिच्यावर प्रत्येकजण डोळा होता, त्याच्यामुळं जो तो तिच्याशी गोड बोलायचा, तिला आमिष दाखवायचा प्रयत्न करायचा, आमची तर कामाला ये, तुला हे काम देतो, जास्त पैसे देतो वगैरे. आता तोपर्यंत तरी स्वाती ह्या आमिषांना बोलली नव्हती. पण आता तिला पण तिची शारीरिक गरजा होत्या, आर्थिक गरजा होत्या. आता तिला असं वाटायचं की आपण जर मालकाबरोबर किंवा दुसऱ्या परपुरुषाबरोबर शारीरिक संबंध, प्रेमसंबंध प्रस्थापित केले. आता प्रेमसंबंधाचं तर वय नसतंच ते शेवटी. यांना फक्त विवाह झाल्यानंतर माणसाला प्रेमसंबंधांची गरजच नसते, फक्त शारीरिक संबंधच लागतात. तशी ही गोष्ट. आता तिला असं वाटायचं की आपण जर पुरुषाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर आपल्याला थोडे जास्त पैसे मिळतील, त्यातून आपल्या आर्थिक गरजा भागवता येतील वगैरे तिच्या डोक्यात विषय होता. मग तिथंच आज जो मालक होता तिचा सुहास, त्या सुहासचं वय वर्ष होतं 30. आता ह्या सुहास जरा तरुण होता आणि तिच्याबरोबर तिने प्रेमसंबंध प्रस्थापित केले. आता एक दिवस असं शेतात वगैरे कामाला गेल्यानंतर त्याने तिला पकडलं आणि जास्त पैशाचं आमिष दाखवलं. तुला 5,000 रुपये देतो, माझ्या खाली झोप, माझी गरज पूर्ण कर, माझी जी इच्छा आहे ती पूर्ण कर. मग आता हे 5,000 रुपये एखाद्या महिलेला कोणी पण आमिष दाखवलं रोजगाराच्या तर ती शक्यतो नाही म्हणली नसती. तशी आता हिची अवस्था. आता हिची परिस्थिती पण तशी दयनीय होती. म्हणजे सालगडी म्हणून तिचा नवरा जो काम करायचा, पण तो तिच्याशी प्रामाणिक होता आणि शांत स्वभावाचा, तर तो चांगला पण होता. आता एक दिवस तिच्या खाली पडली आणि त्याच्याकडून जे 5,000चं आमिष दाखवलं, त्या 5,000च्या आमिषला ती बोलली.
आता तिला असं वाटायचं की प्रत्येक वेळीस हा तिचा जो मालक होता तो 5,000 देईन आणि आपण तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करू. पण आता त्या मालक पण हुशार होता. ही मालक जी जमात होती त्याने पहिल्यांदा तिला 5,000 रुपये दिले, पण ते तिच्याबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करताना त्याने तिचे फोटो आणि दोघांचे व्हिडिओ काढले. आता तो प्रत्येक वेळी तिला हे व्हिडिओ आणि फोटो तुझे व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवू लागला. आता हिची जी खबर होती म्हणजे तिच्या नवऱ्याला याची बातमी थोडी थोडी तरी हिच्या स्वभावात झालेला बदल, हिच्या वागणुकीत झालेला बदल, रात्री अपरात्री बाहेर पडणं, बराच वेळ घरी नवरा नसताना मुलगा शाळेत गेलेला असताना शेतात जाणं, तिकडून लगेच तिचा नवऱ्याचं येणं, रात्रभर दोघं तिचा नवरा तिच्या घरी जो सुवास होता तो तिच्या घरी येऊन गप्पा मारणं, हा बदल त्याला जाणवू लागला होता. त्याच्यामुळे त्याने सुद्धा हिला धमकावण्याचा किंवा सांगण्याचा प्रयत्न केला. पण आता या बाईला कशाच प्रकारे तिची जी सवय लागलेली असते परपुरुषाकडून शारीरिक सुख घ्यायची ती कशीच तिची आटोक्यात येईना. मग आता हा ज्या राजाराम होता त्याने तिथलं साल म्हणजे तिथलं जो काम करायचं त्या पोल्ट्रीवर ते सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याने तिथूनच एक 10 किलोमीटर असलेल्या गावी जाऊन एका शेतकऱ्याकडे सालगडी म्हणून काम करायचं ठरवलं. आता तो आपलं बिराड उचललं आणि तो तिथं जाऊन राहू लागला. आता ही ज्या स्वाती होती हिला जे शारीरिक सुखाची आणि पैशाची जी सवय लागली होती ती काही थांबायचं नाव घ्यायना. तिला असं वाटायचं की प्रत्येक वेळी आपण जिथं जाऊ तिथं जर आपण एखाद्या मालकाबरोबर किंवा आपण ज्याच्याबरोबर राहतो त्या मालकाबरोबर किंवा आसपासच्या माणसाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर आपली शारीरिक गरज पण भागन आणि आर्थिक गरज पण भागन. आता हे जो तिचं नाव अगोदरचा प्रियकर होता सुहास, तिचं तर आता बऱ्यापैकी गरज भागली होती. सुहासने नाही म्हणलं तरी 5-6 महिने तिच्याबरोबर शारीरिक संबंध ठेवून स्वतःची गरज भागून घेतली होती. त्याच्यामुळे तो जेव्हा तिला सोडून गेला तेव्हा ह्या राजारामची आणि त्याच्यातसुद्धा वादावादी झाली होती. त्यामुळे सुहासने तिचा नाद सोडून दिला. आता ही स्वाती जिथं राहायला गेली त्या शेतकऱ्याचं वय वर्ष होतं जवळजवळ 55 वर्ष. म्हणजे 55 वर्ष म्हणजे पार त्याची नातवंड आली होती आणि त्या शेतकऱ्याची केळीची बाग होती, ऊसाची शेती होती. हा आपला तिचा नवरा होता राजाराम, तो तिथं काम करायचा. आता ही जी स्वाती होती तिला प्रत्येक ठिकाणी परपुरुषाकडून किंवा मालकाकडून शारीरिक उपभोग घ्यायची सवय लागली होती. मग त्याच्यामुळे तिने जो तिथं राहायला गेल्यानंतर त्याचा जो मालक होता त्याचं नाव होतं राजेंद्र. आता ह्या राजेंद्रकडून त्याला सगळे राजू म्हणायचे, त्या राजूकडून पण तिने ते त्याच्याभोवती जाळं फेकलं आणि त्यालासुद्धा आपलंसं केलं आणि त्याच्याकडून सुद्धा ती शारीरिक उपभोग घेऊ लागली. आता थोडेफार कमी पैसे किंवा जास्त पैसे देऊन तो राजूसुद्धा तिच्याकडून शारीरिक सुख घेऊ लागला. आता कधीकधी हा राजू आणि ह्या महिलेचं पहिल्यांदा तर जरा जास्तच व्हायला लागलं. कधीकधी ते दिवसाढवळ्या ऊसातून केळीतून दोघांना समाजाला दिसू लागले आणि समाजात त्यांची नाचक्की व्हायला लागली. आता ह्या महिलेला जे शारीरिक सुखाची ओढ लागली होती आता ही कुणबूज हिच्या नवऱ्याला पण जाणू लागली. म्हणजे त्याने परत तिथं जाऊन सुद्धा आणि जर आपल्या बायकोचं बाहेर प्रेम प्रकरण असलं शारीरिक संबंध असले तर ह्या नवऱ्याला घरात टेन्शन असतं आणि तो जर त्या व्यसन नसलं त्याला तरी तो मग दारू पितो किंवा दुसरं काय गांजा वगैरे ते त्याचं सेवन करतो. आता ह्याचं जो राजारामचा अगोदर दारू प्यायचं व्यसन थोडंच होतं नॉर्मल, पण हे बायकोच्या ह्या असल्या लफड्यामुळं आणि प्रेम प्रकरणामुळं तो जरा जास्त दारू प्यायला लागला होता. आणि एक दिवशी नेमकं ऊसामध्ये जेव्हा तिच्या मालकाचं स्वातीचं आणि तिच्या मालकाचं शारीरिक संबंध चालू असताना ह्या राजारामने पाहिलं. आता वेळ होती संध्याकाळी 6ची. याची बायको टॉयलेटला जाते म्हणून संडासला जाते म्हणून शेतामध्ये गेली आणि बराच वेळ माघारी येईना म्हणून हा नवरा तिला शोधायला गेला आणि तिथं त्याने मालकाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करताना याला पाहिलं. आता याला टेन्शन आलं. तिथं या मालकाबरोबर आणि ह्या तिघांच्यात वादावादी झाली. तिथंच झाली त्यांचे शारीरिक संबंध सुरू असताना ओसातच. आता तो मालक आणि ही जी महिला होती ह्या दोघांनी मिळून त्याला तिथं हाणलं, मारहाण केली. आता त्याला टेन्शन आलं की आपल्या बायकोचे असं प्रेम प्रकरण त्यात आपल्या ह्या दोघांनी मारलं. परत ह्या दोघांनी मालकाने स्वातीने आणि तिचा जो मालक होता त्याने ह्या राजारामला धमकी दिली की जर तू बाहेर याची वाच्यता केली तर आम्ही तुझा जीव घेऊ वगैरे किंवा आम्ही तुला विष पाजू, तुला मारून टाकू. तर ह्या मालकाने पण त्याला सांगितलं की मी तुला कामावरून काढून टाकीन असं त्याला धमकी दिली.
आता ह्या गोष्टीचं त्या राजारामला प्रचंड टेन्शन आलं आणि त्याने गावामध्ये जाऊन म्हणजे जो शेतामध्ये राहिला होता तो तिथं हातभट्टीवर जाऊन तो प्रचंड दारू प्याला आणि यांनी त्याला मारहाण केलीच होती अगोदर. त्याच्यामुळं तो तिकडे दारू प्याला आणि तिथंच स्मशानभूमी नदीच्या कडेला स्मशानभूमीच्या ठिकाणी जाऊन त्याने स्वतःची फाशी घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली. आता ही बातमी पोलिसांना कळाली आणि शक्यतो ह्या घटनेचं कसं आहे की एखाद्या दारुड्याने किंवा कोणी फाशी घेतली तर ह्याच्या घटनेची वाच्यता जास्त होत नाही. मग याची ज्या मालकाला पण कळलं, हिच्या बायकोला पण कळलं आणि मग शेवटी यांनी त्याचा पोस्टमॉर्टम वगैरे करून पोलिसांनी आर्थिक अडचणीमुळे यांनी जे कारण सांगितलं त्याला की आर्थिक अडचणीमुळे त्याने आत्महत्या केली किंवा याचं टेन्शनमध्ये होता असं ते कारण सांगून हे प्रकरण मिटवण्यात आलं. आता विषय असा असतो की ह्या ज्या महिलेचं जे आयुष्य राहिलं हे किती वाईट अवस्थेत आलं. कारण जर पहिला नवरा होता, सुखाचा संसार चालू होता, पण एखाद्या महिलेला जर परपुरुषाकडून शारीरिक उपभोग घेण्याची जर सवय लागली तर ती खरंच अवघड आहे आणि ती बाई कशीच थांबत नाही. नवऱ्याने किती तिला प्रेम देऊ द्या, शारीरिक सुख देऊ द्या, तिला शेवटी परपुरुषाची मिठीच चांगली गोड वाटते आणि नवऱ्याचा ती तिरस्कार करू लागते. अशा कारणाने सुखी संसाराचा बट्ट्याबोळ होतो आणि लयाला जातो. आता त्या महिलेचा आणि त्या मालकाबरोबर जे प्रेमसंबंध होते, ह्या महिलेला प्रत्येक जिथं जाईन तिथं परपुरुषाबरोबर मालकाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याच्याकडून जास्त पैसे उकळण्याची सवय लागली होती किंवा स्वतःची शरीराची भूक भागून घ्यायची सवय लागली होती. त्यातून हे अनर्थ घडलं. तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. रामकृष्ण हरी.